नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। टीआरटीआय संदर्भातली ही अपडेट आहे। टीआरटीआय पूर्व प्रशिक्षण योजना ज्या आहेत, या योजनांसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे। तर कागदपत्र पडताळणीसाठी आता तुम्हाला बोलवण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। काय आहे माहिती, कुठं आहे कागदपत्र तपासणी, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीआय कडून आज अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे। सूचना अशी आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा असेल, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, पीएसआय एसटीआयएसओ, अराजपत्रित गट क सेवा असेल, टीएटी असेल, रेल्वे, नाबार्ड, एलआयसी, एसएससी असेल, या सर्व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जे आहेत त्यांची तात्पुरती निवड यादी आपली मागेच प्रकाशित करण्यात आली होती। आता मूळ कागदपत्रांची ओरिजिनल डॉक्युमेंट ची व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक आणि फेस रिजिग्नेशन हे काय आता रिकग्निशन हे आता होणार आहे आणि यानुसार वन टाइम रजिस्ट्रेशन तुमचं टीआरटीआयचं केलं जाणार आहे। मग हे कुठं आणि कसं केलं जाणार आहे त्याची माहिती घेऊया आपण। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या पूर्व प्रशिक्षण योजनांसंदर्भात खास करून पोलीस भरती सोडून ज्या सर्व पूर्व प्रशिक्षण योजना आहेत, या योजनांसाठीच कागदपत्रांची तपासणी संदर्भातलं हे ऑफिशियल नोटिफिकेशन आज आलेलं आहे। त्या अंतर्गत आपण जर बघितलं तर कधी कधी होणार आहे मग हे कागदपत्र पडताळणी, तर विद्यार्थी मित्रांनो 27 फेब्रुवारी पासून ते 4 मार्च दरम्यान सकाळी 9 ते 6 या वेळेत ही कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्पेसिफिक तारखा दिलेल्या आहेत, कोणत्या योजनेवाल्यांनी कोणत्या दिवशी जायचंय ती महत्त्वाची माहिती आहे आणि ती तुम्ही समजूनच घ्या, कारण हे आवश्यक आहे। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा पूर्व प्रशिक्षणसाठी 27/2/2026 ला तुम्हाला जायचं आहे। पण कुठं जायचंय, तर तुम्हाला पुण्याला बार्टी ऑफिसला जायचंय, त्याचा पत्ता पण मी सांगणार आहे। त्यानंतर दुसरं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग विधी व न्यायिक सेवा यांचं 27 तारखेलाच पूर्व प्रशिक्षणचं कागदपत्र तपासणी होणार आहे। त्यानंतर पुढे बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन वर्ग 3 साठी 28/2/2026 ला त्या विद्यार्थ्यांनी जायचंय। त्याच दिवशी बँक, रेल्वे, नाबार्ड, एलआयसी या पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी सुद्धा 28 फेब्रुवारीलाच तुम्हाला जायचं आहे। म्हणजे या दोघांसाठी 28 फेब्रुवारी आहे। पीएसआय एसटीआयएसओ पूर्व प्रशिक्षणसाठी तुम्हाला 1 मार्चला जायचंय विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर टीएटी साठी सुद्धा तुम्हाला 1 मार्चलाच कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेसाठी तुम्हाला 2 मार्चला हजर राहायचं आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी साठी तुम्हाला 2 मार्चलाच तुम्हाला पण हजर राहायचं आहे। म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी एकाच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे असं समजून चला। आणि 3 तारखेला होळी निमित्त सुट्टी आहे, हे लक्षात राहू द्या। 3 तारखेला कोणतेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसेल। 4 तारखेला मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट क सेवा पूर्व परीक्षेचं काय असणार आहे, पूर्व परीक्षेचं कागदपत्र पडताळणी असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी तुम्हाला नमुना दिलेला आहे आणि कागदपत्रांची एक यादी पण दिलेली आहे। ते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत। कुठे घेऊन तपासणी करायला जायचंय, तर लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात, जे संस्था असेल, क्लास असेल, तिथे येतात आणि सांगतात माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या वेळी ते तिथं झालं होतं, यावेळेस मात्र तुम्हाला पुणे येथे बार्टी ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय। हा, ते करणार कोण आहे, तर संस्थेचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असणारच आहेत। प्रत्येक संस्थेला तसं सांगण्यात आलेलंच आहे, ते एक नोट देण्यात आलेली आहे। पण बार्टी ऑफिसलाच हे व्हेरिफिकेशन होणार आहे, हे लक्षात ठेवा। मग बघा, बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी येरवडा संकुल 4 कॉमर्स झोन आयटी पार्क जेल रोड येरवडा पुणे येथे हे होणार आहे। हा पत्ता सुद्धा तुमच्यासाठी मी सांगून दिलेला आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि त्यांचा एक संच घेऊन जायचा आहे। खरं तर 2 घेऊन जा असं मी म्हणेल, इथे 1 म्हटलेलं आहे, पण तुम्ही 2 घेऊन जा। बघा, ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झालेली तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप घेऊन जायची आहे। 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, 10वी गुणपत्रिका प्रमाणपत्र, 12वी गुणपत्रिका प्रमाणपत्र, पदवी गुणपत्रिका प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचं मूळ प्रमाणपत्र, तसंच अनुसूचित जमातीचं ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जायचं आहे। आधार कार्डची प्रत घेऊन जायची आहे। आधार सीडिंग असलेलं बँक पासबुक किंवा चेक घेऊन जायचा आहे। दिव्यांगत्वाचा दाखला असेल लागू तर घेऊन जायचा आहे।
अनाथ असल्याचा दाखला घेऊन जायचा आहे, वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला घेऊन जायचा आहे, 10वीचा जन्म दाखला किंवा 10वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पण चालेल, वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी आहे याचा उत्पन्नाचा दाखला, खास करून 22-23, 23-24, 24-25 या 3 वर्षाचा एकत्रित किंवा आर्थिक वर्ष 2024-25 चाही चालणार आहे. त्यानंतर स्वयं घोषणापत्राची एक प्रत, जे गट ब मध्ये परिपत्रक आहे ते मी इथं टाकलेलं नाहीये, ते स्वयं घोषणापत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती द्यायची आहे की मी या प्रशिक्षण योजनेचा भाग घेतोय, लाभ घेतोय, तर मी कोणत्याही प्रकारचं फसवणूक करत नाही, अशा पद्धतीचे एक हमी पत्र असतं ते तुम्हाला भरून द्यायचं आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो TRTIचं ऑफिशियल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता बार्टी ऑफिस पुणे येथे होणार आहे. मी परत एकदा सांगतोय, त्यामुळे चुकून तुम्ही कुठेही क्लासला संस्थेला जाऊ नका, तिथं जाऊन तुमचं पुण्याला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. हे सगळ्यांना मी परत एकदा सांगतोय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नसतं, जे गावाखेड्यामध्ये असतात, तर या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. सो व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून निश्चित कळवा.